नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. मराठा आरक्षणासाठी उपोषण करून सरकारला डेडलाईन देऊन सुद्धा प्रश्न सुटत नसल्यामुळे जरांगे पाटलांनी थेट मुंबईकडे कूच केले. अंतरवाली, बीड, नगर असा ग्रामीण भागातला प्रवास करत त्यांची पदयात्रा शहरी भागामध्ये दाखल झाली आणि आता मुंबईच्या दिशेने ती कूच करते. पुण्यामधून आज त्यांचा मुक्काम लोणावळ्यामध्ये असणार आहे आणि परवा म्हणजे 26 जानेवारीला हे वादळ घोंघावत मुंबईमध्ये दाखल होणार आहे. दरम्यानच्या काळात सरकार हे भगवं वादळ मुंबईच्या वेशीवरच रोखू शकतं का? सरकार ज्याप्रमाणे आश्वासनं देतंय त्या आश्वासनांचं काय? मराठा समाजाला सरकारबद्दल विश्वास वाटत नाहीये का? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे आज धुरळा जो उडणार आहे तो याच प्रश्नांबद्दल, मात्र थेट मनोज जरांगे पाटील यांच्या पायी दिंडीमधून. आणि एकीकडे जरांगे ओबीसी मधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेण्याच्या मागणीवरती ठाम आहेत. मुंबईच्या दिशेने जरांगेंचं हे भगवं वादळ निघालंय. दरम्यान सरकारचा 3 कलमी प्रस्ताव जरांगे पाटलांनी फेटाळलाय. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी आज पहाटे जरांगेंची भेट घेतली आणि या चर्चेदरम्यान राज्य सरकारचा 3 कलमी प्रस्ताव त्यांनी जरांगे पाटील यांच्या समोर ठेवलाय, जो जरांगेंनी फेटाळलेला आहे. आणि सरकारने जरांगेंच्या समोर ठेवलेला हा प्रस्ताव नेमका काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया. हा 3 कलमी प्रस्ताव आहे ज्यामध्ये 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या ही सकारात्मक बाब असल्याचं मान्य व्हावं असं सरकारचं म्हणणं आहे. गावागावात आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय असंही सरकारचं म्हणणं आहे. क्युरेटिव्ह पिटिशनवरच्या चर्चेमुळे आज आरक्षणाची दिशा ठरणार असा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे. तर हा 3 कलमी जो प्रस्ताव आहे हा सरकारने आज जरांगेंसमोर ठेवला, मात्र जरांगेंनी तो फेटाळलेला आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईचा दौरा टाळावा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं, मात्र मनोज जरांगे मुंबईत धडकण्यावरती ठाम आहेत. तर मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि सरसकट त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि ओबीसी आरक्षणाचा त्यांना लाभ मिळावा ही त्यांची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे आणि त्या मागणीवर ते अजूनही ठाम आहेत. त्यांची मनधरणी करण्याचे सरकारचे विविध मार्गाने प्रयत्न होत आहेत. अनेक मंत्री, अनेक अधिकारी, न्याय व्यवस्थेतील अनेक जण जाऊन त्यांची समजूत काढायचा त्यांना प्रयत्न केलेला होता, मात्र तरीही मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे कूच करण्याचं, मुंबईमध्ये धडकण्यावरती ठाम आहेत. विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत. विक्रांत, सध्या कोणत्या भागात तू आहेस आणि मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचा कार्यक्रम तर आज फेटाळलेला आहे आपल्याला माहिती आहे, मात्र मराठा समाज जे कार्यकर्ते आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचा उत्साह कसा आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? नम्रता, खरं सांगायचं झालं तर मी पुण्यातच आहे. पुण्यातच मनोज जरांगे पाटील सुद्धा आहेत. मी मनोज जरांगे पाटील सध्या जिथे आहेत त्यांची दिंडी, त्यांची जी रॅली आहे ती जिथे सुरू आहे तिथून साधारण दीड किलोमीटर पुढे आहे. आपल्यासोबत मराठा आंदोलक सुद्धा आहेत आणि ही जी दिंडी सुरू आहे, ही जी रॅली सुरू आहे त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहेत ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. लाखो मराठा आंदोलक आहेत. आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया, जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे. दादा, काय सांगाल? पायी दिंडी निघालेली आहे, आता मुंबईकडे निघालेला आहात, मनोज जरांगे पाटील सुद्धा सोबत आहेत, काय भावना? सर, मी पुढारी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम जय जय. आणि मी सांगू इच्छितो, मी एक मराठा कर्मचारी आहे. सर, मी 4 दिवस झाले या पायवारीमध्ये सहभागी आहे आणि आमच्या समाजाच्या ज्या भावना आहेत त्या भावना हे जे उद्रेक आहे ना, ही सुनामी जी मराठ्याची याच्यामधून प्रदर्शित होत आहेत. सरकारला एकच विनंती करतो आम्ही की सरकारनं मराठ्यांच्या भावना समजून मराठ्यांना सरसगट ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं, हीच एक विनंती आहे सरकारला. आणि आम्ही लातूरून आलेलो आहोत. आम्ही पायी रॅलीमध्ये आलेलो आहोत. आम्हाला सरकारकडून एवढंच अपेक्षित आहे की ओबीसी मधून मराठा सकल समाजाला आरक्षण मिळावं, हेच आमची अपेक्षा आहे. नम्रता, आपण पाहू शकतो की सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही या पायी रॅलीमध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला आरक्षण हवं आहे, एवढी एकच आमची मागणी आहे.
नम्रता करतंय की हा मोर्चा मुंबईच्या हद्दीमध्ये येऊ नये. म्हणजे आपल्याला जर कृषी आंदोलन आठवत असेल तर कृषी आंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन कसं दिल्लीच्या वेशीवर रोखलेलं होतं. आता या घडीला सरकारने हे आंदोलन जर मुंबईमध्ये घुसण्यापासून थांबवायचा प्रयत्न केला तर काय भूमिका असेल या आंदोलकांची? सरकार आवाहन करतंय, हे आंदोलक थांबणार का, परवा करणार का सरकार? निश्चित आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. या आधी जेव्हा शेतकरी आंदोलन झालं होतं दिल्लीमध्ये, त्यावेळी दिल्लीत त्यांना जाऊ दिलं नव्हतं, दिल्लीच्या वेशीवरच रोखलं होतं. अशीच घटना, असेच प्रयत्न जर मराठा आंदोलनाच्या बाबतीत झाले, मुंबईत जाऊ दिलं नाही, मुंबईच्या वेशीवर जर रोखलं तर भूमिका काय असणार? आम्ही जीव गेला तरी वापस येणार नाही. मुंबईत जाऊच दिलं नाही तर काय भूमिका असणार? जाणार, गेल्याशिवाय राहणारच नाही. हा मराठ्याचा गणित गाव आहे. मुंबईत आम्ही काही करून जाणार म्हणजे जाणार. हा मराठ्याचा गनिमी कावा आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून आम्ही वापस येणार नाहीत. पंजाब आणि हरियाणाच्या 700 शेतकऱ्याच्या आम्ही आत्महत्या, वापस येणार नाहीत. 700 शेतकऱ्याच्या हत्या सरकारनं केल्या होत्या, बीजेपी सरकारनं केल्या होत्या. आणि ती चूक जर मराठ्याच्या बाबतीत जर केली ते दिल्ली हादरण्याची ताकद मराठ्यामध्येच आहे. आणि ही ते मागचा इतिहास जे होता का ते आज आम्ही सिद्ध करून दाखवू. जर सरकारनं आम्हाला मुंबईमध्ये प्रवेश रोखला तर मुंबईचं तख्त सुद्धा 100% आम्ही निस्तनाबूत करून टाकू. मंत्रालय फुकून देऊ, मंत्रालय फुकून देऊ. नम्रता, अतिशय तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येत आहेत. म्हणजे इतिहास जो आहे तो इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचं बोललं जातंय, मंत्रालयावर चाल करण्याचं बोललं जातंय. अशा अतिशय तीव्र भावना या मराठा आंदोलकांच्या आहेत. आणि मुंबईत जाणारच हा निर्धार जरी अडवलं तरी सुद्धा आमच्याकडे गनिमी कावा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नम्रता, विक्रांत, सरकार सांगतंय 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. सर्वेक्षणाचं काम सुरू झालंय जे 31 जानेवारी पर्यंत पूर्ण होईल असं सांगतंय सरकार. आणि ते पूर्ण झाल्यानंतर लगेचच अधिवेशन घेऊन कारवाई करणार असंही आश्वासन सरकारने दिलेलं आहे. मात्र सरकारच्या आश्वासनावर कार्यकर्त्यांचा विश्वास नाहीये. एवढं ठोस आश्वासन असून सुद्धा आपण आंदोलकांशी बातचीत करूया. खरं तर हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण सरकार सातत्यानं म्हणतंय की आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही जी कार्यवाही आहे ती सुरू केलेली आहे, आरक्षण दिलं जाईल. सरकार आरक्षण देईल असं वाटतंय का मुंबईला न जाताना? सरकार विश्वास ठेवा असं म्हणतंय. कवर विश्वास ठेवायचा सर? 7 महिने झालं सरकारवर विश्वास ठेवला आम्ही, अजून पण दिलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की इतके दिवस झाले आम्ही विश्वास ठेवला, 7 महिने झाले, वर्षानुवर्षाचा लढा सुरू आहे, आता आणखी किती दिवस द्यायचे, आणखी किती दिवस देऊन विश्वास ठेवून दाखवायचा असं आंदोलक म्हणतात. आपण आणखी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा, काय सांगाल? सरकार सातत्यानं म्हणतंय की विश्वास ठेवा, आम्ही आरक्षण देणार आहोत, त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, जरा आंदोलनाच्या बाबतीत विचार करावा. तुम्हाला काय वाटतं, सरकार देईल का आरक्षण मुंबईत न जाता? आरक्षण द्यायलाच पाहिजे. मुंबईत न जाता देईल का? सरकार म्हणतंय मुंबईत येण्याची गरज नाही, आम्ही सकारात्मक आहोत. आता माघार नाहीये, आम्ही माघार घेणार नाहीये. आता मुंबईमध्ये निघालो तर आरक्षण घेऊनच माघारी परतन आम्ही. आणि सरकारला एकच ही देतो आम्ही, आम्हाला वेशीवर जर अडवायचा प्रयत्न जर केला तर आम्ही गनिमी कवा करून आम्ही आझाद मैदानावर जाऊ आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करू. आणि हे शांततेचं आंदोलन हे सरकारला खूप महागात पडेल. आम्ही कायदा व सुव्यवस्था न बिघडता सरकारकडून शांततेच्याच मार्गाने अगदी विक्रांत, हे महत्वाचं आहे की आंदोलक कितीही आक्रमक असले तरी सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था न बिघडवता आम्ही आमच्या मागण्या समोर ठेवणार, ही त्यांची भूमिका अगदी क्लिअर आहे, जी जरांगेंनी सुद्धा पहिल्या दिवसापासून मांडलेली आहे. विक्रांत, तू सोबत राहाच. ह्या आंदोलकांच्या भावना आपल्याला आणखी काही मुद्द्यांवरून जाणून घ्यायच्या आहेत. दरम्यान जरांगे पाटील यांच्याशी अगदी काही वेळापूर्वी माझे सहकारी ज्ञानेश्वर चौतमल यांनी बातचीत केलेली. आज दिवसभरातल्या घडामोडींबद्दल जरांगे काय म्हणालेत आपण ऐकूया. जरांगेंसोबत आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. ते आलेल्या समर्थकांसोबत गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात. एवढं सगळं समर्थन मिळतं, किती आनंद वाटतोय आज. सगळं आतापर्यंतच्या प्रवासातलं वेगळेपण आहे पुण्यात. माझा समाज एक झालाय, त्याच्यात मोठा आनंद. मोठं समर्थन पुण्यात मिळतंय. पुणेकरांच्या समर्थनाबद्दल काय सांगाल? पुणेकरांच्या समर्थनाबद्दल काय सांगाल? पुण्यात एवढी गर्दी, अप्रतिम, शब्दच नाही. इतक्या ताकदीनं पुणेकरी एकत्र आले. या सगळ्या प्रवासात एवढी गर्दी बघितली होती का? एवढी गर्दी बघितली होती का कधी मोर्चात तुम्ही आतापर्यंत? आजचा 5वा दिवस, कारण पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं लोक आले. मी एवढंच सांगतो, मराठा समाजाची बरोबरी कोणी करू शकत नाही. आता मराठा पेटला, मराठा एक आला, मराठा एक राहणार आणि जिंकणार. दुसरीकडे जे सर्वेक्षण केलं जाते बघा, म्हणजे आबालवृद्ध येतात, लहान चिमुकल्या
त्याच्यासोबतच तरुण आणि सगळे लोक येत आहेत। हे सगळं कसं शक्य होतं तुम्हाला? एवढं सगळं नियोजन कसं शक्य होतं? एवढी सगळी गर्दी जमते, हे नियोजन कसं शक्य होतं? समाज एक वाढल्यावर काय नसतं। तुमच्या मागण्या मान्य होतील, तुमच्या मागण्या मान्य होतील असा विश्वास आहे तुम्हाला? तुम्हाला विश्वास? 100%। आणि इकडे मुंबईतलं जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे। मराठा आंदोलनासंदर्भातल्या याचिकेवर कोर्टाने सरकारला निर्देश दिलेत। मनोज जरांगे यांनाही हायकोर्टानं नोटीस दिलेली आहे आणि सदावर्तेंच्या याचिकेवरची जी सुनावणी आहे, आज या संदर्भात सुनावणी झाली, ती 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आलेली आहे। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निखिल, आज कोर्टात नेमकं काय घडलं आणि जरांगेंना जी नोटीस दिलेली आहे त्यामध्ये काय काय निर्देश कोर्टाने दिलेले आहेत, काय काय मुद्दे आहेत त्यामध्ये? नक्कीच नम्रताजी, पाहायचं झालं तर ही सुनावणी खूप महत्त्वाची आहे, ती आपल्याला अशा पद्धतीने बघावी लागेल। कारण ह्या ज्या सुनावणीमध्ये आहे तर ते सदावर्ते आहेत, जरांगे यांनी काढलेले संपूर्णपणे आंदोलन असेल, उपोषण असेल, याच्यावरतीच प्रश्नचिन्ह हा जो आहे तो निर्माण केलेला होता आणि त्या अनुषंगाने मुंबईत यांना कोणत्या प्रकारची अशा प्रकारची परवानगी आहे ती देऊ नये अशा प्रकारचं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं होतं। त्यामध्ये हे जे आंदोलन येते, एवढ्या मोठ्या संख्येने मराठा आंदोलकर्ते आहेत ते मुंबईत येणार आहेत, तर त्यासाठी जी संपूर्ण जबाबदारी असेल ती सरकारची असेल अशा शब्दामध्ये आहेत। ते उच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्देश आहेत ते दिलेले आहेत। या अनुषंगाने जे काही मराठा आंदोलक मुंबईत येत आहेत त्यांना पुरेसं मैदान असेल आणि त्यांना त्या ठिकाणी शांततेत आंदोलन पार पडण्याची जबाबदारी देखील सरकारची असल्याचं या ठिकाणी उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। यामध्येच मनोज जरांगे आहेत, त्यांना जी नोटीस आहे ती बजावण्यात आलेली आहे, ती म्हणजे सदावर्ते यांनी जी याचिका केलेली होती, या याचिकामध्ये जे आरोप केलेले होते त्या आरोपावरती उत्तर देण्यासाठी ही संपूर्णपणे जे नोटीस आहे ती जरांगेंना बजावलेली आहे। येत्या 2 आठवड्याच्या काळामध्ये जरांगेंना आहेत ती कोर्टामध्ये हजर राहून या संदर्भात संपूर्णपणे उत्तर आहेत ती द्यावी लागतील। आणि त्याच अनुषंगाने पाहायचं झालं तर काय आरोप केलेले होते सदावर्तेंनी, त्याबद्दल काही सांगू शकता निखिल? नक्कीच सदावर्तेंनी आहेत हे जे आरोप आहेत ते कोर्टामध्ये अशा प्रकारे केलेले होते। त्यांनी युक्तिवादात देखील मांडलेलं होतं की या संपूर्णपणे आंदोलनात आहेत, ह्या आंदोलनातून जे काही जनजीवन आहे ते मुंबईतील विस्कळीत होणार आहे आणि विस्कळीत झाल्यामुळे जे अनेक आता जे आंदोलनकर्ते येतात त्याच्यामुळे पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्स असतील किंवा जे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते त्यांनी या ठिकाणी सांगितलं। तर हे आंदोलन आहे ते फक्त समाजासाठी नसून हे या ठिकाणी राजकीय आंदोलन आहे, त्यांच्या मागे राजकीय व्यक्ती आहेत अशा देखील युक्तिवाद आहे तो त्यांनी या ठिकाणी कोर्टामध्ये केलेला होता। परंतु या ठिकाणी कोर्टाने आहे या सर्व बाबी ऐकून ज्या ठिकाणी सरकारच्या बाजूने आहे तो विचार करून सरकारने या संदर्भात संपूर्णपणे निर्णय आहे तो घेण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। यासाठीच 2 आठवड्यामध्ये ही जी संपूर्णपणे सुनावणी आहे ती सदावर्ते यांच्याकडून जी तहकूब आहे ती करण्यात आलेली आहे आणि 2 आठवड्यांच्या आतमध्ये संपूर्णपणे मनोज जरांगे यांना हे जे उत्तर आहे ते आता द्यावं लागणार आहे। पाहायचं झालं तर तुर्तास तरी मराठा आंदोलनकर्त्यांचा मुंबईत येण्याचा मार्ग आपण या ठिकाणी मोकळा आहे तो असं म्हणू शकतो, कारण या ठिकाणी सरकारची जबाबदारी आहे आणि ज्या अनुषंगाने सरकारवरती वारंवार मनोज जरांगे आहेत ते बोलत आहेत की सरकारने आमचं आंदोलन आहे ते पाहावं योग्यरित्या, त्या अनुषंगाने परवानगी देण्यात यावी। तर सरकार याच्याकडे आता कशा प्रमाणे बघतंय आणि नक्की परवानगी देते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आझाद मैदानासाठी परवानगी मागितलेली आहे मनोज जरांगे यांनी आणि त्यांच्या आंदोलकांनी, तर त्या परवानगीचं काय झालं आणि या व्यतिरिक्त इतर कोणत्या मैदानाचे पर्याय पोलिसांनी सुचवलेत का किंवा जरांगेंनी या त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेत का? नक्कीच याआधी आपण पाहिलं तर जरांगेंचं जे संपूर्ण शिष्टमंडळ आहे ते मुंबईत आलेलं होतं आणि मुंबईत येऊन त्यांनी 3ही मैदानांची आहे ती पाहणी या ठिकाणी केलेली होती। परंतु आझाद मैदानावरतीच ते आहेत, ते ह्या ठिकाणी आग्रही आहेत, आझाद मैदानावरती आम्हाला या ठिकाणी आंदोलन करता यावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। तर या मागणीला त्यांनी पोलिसांकडे देखील संपूर्णपणे पत्रव्यवहार करून ही परवानगी आहे ती मागितलेली होती, परंतु तुर्तास आतापर्यंत अशी परवानगी नाहीये। परंतु सरकारच्या माध्यमातून सरकारशी बोलून या जी संपूर्णपणे परवानगी आहे ती मनोज जरांगे यांच्या माध्यमातून यांच्या कार्यकर्त्यांना अगदी। आणि सरकार आता नेमकं काय करतं, कोर्टाने निर्देश सरकारला दिलेले आहेत, त्यानंतर सरकार काय भूमिका घेतं हे आपल्याला बघावं लागेल। निखिल, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि इकडे जसजसं मनोज जरांगे यांचं भगवं वादळ मुंबईकडे कूच करतंय तसं राज्यातल्या अनेक ठिकाणाहून लाखो मराठा आंदोलक मुंबईकडे कूच करणार आहेत। साताऱ्यामध्ये सुद्धा तसंच चित्र दिसून आलेलं आहे, बघूया।
साताऱ्यामध्ये लाखो मराठा आंदोलक मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यांनी सर्व तयारी केलेली आहे. ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी सूचना केलेल्या होत्या त्यानुसार सर्व सामान साहित्य सोबत घेऊन हे आंदोलक मुंबईकडे निघालेत. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. आज त्यांचा मुक्काम लोणावळ्यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणात मराठा बांधव देखील आता त्यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत. मी आता आहे साताऱ्यातील शिवतीर्थ येथे. साताऱ्यातील देखील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेला आहे. आता ते मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नियोजन आहे आता मुंबईला चाललं. मुंबईला जरांगे पाटील 20 तारखेला आंतरवलीतून निघाले. काल त्यांचा पुण्यात मुक्काम होता, आज लोणावळ्यात मुक्काम आहे. सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने आणि सकल मराठी समाजाने आवाहन केलं जिल्ह्यातल्या लोकांना की पुण्यामध्ये जरांगे पाटील यांना इथून सातारावरून निघून तिथं त्यांना मिळायचं, तिथून लोणावळा मुक्काम, तिथून पुढं मुंबईच्या दिशेने निघायचे. तर कालपासून ठिकठिकाणाहून जिल्ह्यातून लोक निघत आहेत आणि लाखो जे मराठा बांधव आहेत ते सातारा जिल्ह्यातून मुंबईमध्ये जरांगे पाटील यांच्यावर पोहोचणार आहेत. बरोबरच आहे की आता 70 वर्ष काट्या खाल्ल्या, त्या लाट्या खाल्ल्या आणि भीक मागितल्यासारखं सगळ्या 70 वर्षांच्या मागे आम्ही पळतच आहोत. मराठा समाज, सर्व मराठा समाजाकडून यांनी काम करून घेतलं, मतदान करून घेतलं आणि झुलवत ठेवलं. मग या झुलवल्यानंतर सुद्धा जर त्यांना आम्हाला काय त्यांचा कामगारच ठेवायचे का? सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून लोक निघालेली आहेत. आताही पोलादपूर मार्गे खूप मोठ्या संख्येनं चाललेले आहेत. आत्ताच असं कळालेलं आहे. त्याच्यामुळे महिला खूप मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत तिथे. अगदी मोर्चाला आजच जाता नाही आलं तरी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा महिला इथून आम्ही गाड्या करून सगळ्या जाणार आहे. वाघिणी अजून घरातच आहेत. वाघिणी बाहेर पडायच्या आत सरकारने निर्णय घ्यावा, नाहीतर सरकारचं काही खरं नाहीये. साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा. आणि मनोज जरांगे यांनी सूचना दिल्याप्रमाणे अनेक जण अक्षरशः ट्रकमधून महिनाभराचा किराणा घेऊन मुंबईकडे कूच करतायत. अशाच काही कार्यकर्त्यांना बोलतं केलेलं आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी. युवकांनी अखेर मुंबईकडे कूच केली आहे. आजचा 5व्या दिवसाचा टप्पा हा पुणे शहरात आहे. मात्र या शहरात येत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं तर मराठा सेवकांनी संपूर्ण संसार जणू आपल्या या गाड्यांमध्येच भरल्याचं पाहायला मिळतंय. अक्षरशः 2 ते 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीमध्ये पुरेल असा संपूर्ण जेवणाचा बेत खरं तर या मराठा सेवकांनी या गाड्यांमध्ये एकंदरीत घेतल्याचं पाहायला मिळतंय. हे जे सेवक आहेत ते खरं तर बीड या जिल्ह्यातून येतात आणि बीड जिल्ह्यातील गेवराई या परिसरातील हे सगळे मराठा सेवक आहेत आणि ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. काय दादा, कसे आलात? एकंदरीत हा संपूर्ण किती दिवसाचा संपूर्ण मटेरियल आपण बरोबर घेतलं? आम्ही कमीत कमी 1 महिन्यात ते 2 महिन्याचं मटेरियल बरोबर घेऊन आलो. सोबत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आमच्या गावातून 4 वाहन आहेत, 200 माणसं असतील. सरासरी माझं एक मत आहे की मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात असा गांजा करून शपथ खाल्ली, ती शपथ पाळावी आणि मराठ्याला आरक्षण द्यावं, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत. वाटाणे लोक थांबलेले आहेत, ते त्यांचं आदरातिथ्य करीत आहेत. ते आदरातिथ्य घेऊनच त्यांना पुढे यावं लागतं, कारण समाज हा त्यांच्या पूर्ण ताकदीने पाठीमागे आहे आणि त्या समाजाची हाक दिली त्यांनी मुंबईला चला म्हणून. आम्ही 20 तारखेपासून निघलेलो आहेत. आम्हाला आमच्या वाटाने आम्हाला जवळचं काही काढायचं पडलंच नाही, पण आम्हाला मुस्लिम समाजाने इतकं सहकार्य केलंय की अन्नदान असन, खाऊ वाटप असन, ते इथून आमच्या जवळचं कुठलंही आम्हाला काढायचं पडलं नाही आणि आम्ही कमीत कमी 1.5 ते 2 महिन्याचा संघ घेऊन चाललोय. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे. मनोज जरांगे यांची पायी दिंडी 25 जानेवारीला नवी मुंबईमध्ये पोहोचते. आता त्यांनी पुण्यामधनं कूच केलेला आहे. आज लोणावळ्यात त्यांचा मुक्काम असेल आणि 25 जानेवारीला म्हणजे उद्या ती वाशीमध्ये प्रवेश करणार आहे. एपीएमसी वाहतूक शाखेच्या हद्दीमध्ये जरांगे आपल्या ताफ्यासह मुक्काम करतील. जरांगेंच्या या पायी दिंडीच्या पार्श्वभूमीवर वाशीतल्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय. मराठा आंदोलनासाठी एपीएमसीमध्ये वॉर रूम सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. 25 जानेवारीला संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा बंद राहील. निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत. निकेश, सध्या आहेत वॉर रूम मध्ये जी तयार करण्यात आलेली आहे आंदोलनासाठी. निकेश, ही वॉर रूम कशी आहे आणि तिथनं नियंत्रण कसं ठेवलं जाईल संपूर्ण मोर्चावर?
नक्कीच मनोहर जरांगे पाटील हे आज लोणावळ्यामध्ये मुक्कामी आहेत आणि उद्या ते नवी मुंबईमध्ये त्यांचं नवी मुंबईसाठी ते निघणार आहे। यासाठी नवी मुंबईतल्या वाशीमधलं जे APMC मार्केट आहे, या APMC मार्केटमध्ये एक वॉर रूम तयार करण्यात आलेला आहे। या बाजार समितीतले सर्व माथाडी असेल किंवा मराठा समाजाचे समन्वयक असतील त्यांच्या वतीने ही वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे आणि ह्या वॉर रूममधनंच सर्व व्यवस्था आणि सर्व नियोजन जे आहे ते करण्यात येणार आहे। यासाठी आज तुम्ही पाहता की बैठक सुद्धा त्यांनी लावलेली आहे। सर्व नियोजन जे आहे ते करण्याचं काम सुरू आहे। सर्व तयारी जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। मग ती जेवणाची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल किंवा पार्किंगची व्यवस्था असेल, ही सर्व व्यवस्था ह्या सर्व APMC मार्केटमधनं केली गेलेली आहे आणि त्याच्यासाठी ही वॉर रूम असणार आहे आणि ह्या वॉर रूममधनं सर्व नियोजन केलं जाणार आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ कसं ह्या वॉर रूममधनं नियोजन केलं जाणार आहे, कारण ह्या ठिकाणी माथाडी कामगारांकडनं देखील मोठं सहकार्य केलं जाणार आहे। बरोबरच आहे। कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या प्राणाची प्रथमतः आहुती दिलेली 1982 साली। त्याच्यानंतर जो लढा आजपर्यंत उभारला गेलेला आहे आणि त्याच लढ्याला बळ देण्यासाठी आमचे योद्धा मनोजजी पाटील साहेब यांनी जो लढा उभारलेला आहे त्यांचं आज नवी मुंबईमध्ये स्वागत करण्यासाठी माथाडी कामगार 25 तारखेला बंद करून पूर्णपणे जेवणपासून आंघोळीपासून त्यांच्या नियोजनामध्ये आहे। एक दिवस 25 तारखेला मार्केट बंद करून आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे। नक्कीच 25 तारखेला संपूर्ण APMC मार्केट जे आहे ते बंद राहणार आहे। त्यामुळे APMC मार्केटमधनं जो काही त्यांचा ताफा येतील हजारोंच्या संख्येने जे काही मराठा बांधव या ठिकाणी पोहोचणार आहे त्या ठिकाणची व्यवस्था करण्यासाठी ही वॉर रूम जी आहे ती म्हणजे निकेश आपण थोडक्यात बघतोय की अगदी काटेकोरपणे या सगळ्या मोर्चाचं, या पायी दिंडीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। कुठेही गालबोट लागू नये याची अगदी क्षणाक्षणाला काळजी घेतली जाते। निकेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर मनोज जरांगे पाटील यांचं भगवं वादळ 26 तारखेला मुंबईमध्ये धडकणार आहे। उद्या ते नवी मुंबईत दाखल होईल। दरम्यानच्या काळामध्ये सरकार काही चर्चा करतं का, त्या संदर्भात तोडगा निघतं का, हे भगवं वादळ मुंबईमध्ये येण्यापासून थांबवता येतं का, हे पाहणं औत्सुक्याचं असेल।